रेल्वे प्रवाशाची हत्या करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी, कुर्ला भागातून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। रेल्वे प्रवाशाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। आपल्याला माहित आहे की वेस्टर्न लाईनवर रेल्वे प्रवाशाची हत्या करण्यात आलेली होती। दरवाजा बंद करण्याच्या रागातून, दरवाजा बंद करायला सांगितलं या रागातून वेस्टर्न लाईनवर ही हत्या करण्यात आलेली होती आणि कुर्ला भागातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। रेल्वे प्रवाशाची हत्या करणाऱ्याला गजाआड करण्यात आलाय। हाच तो आरोपी आहे, त्याचा फोटो सुद्धा समोर आलेला आहे। या नराधमानं एका निष्पाप रेल्वे प्रवाशाची हत्या केलेली आहे। फक्त दरवाजा बंद करायला सांगितला याचा राग आला आणि यातून चाकून भोसकून एका तरुणाची या व्यक्तीनं हत्या केलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी अंकुर त्यागी आपल्या सोबत आहेत। अंकुर, देखिए, ये इस जो आरोपी को गिरफ्तार किया गया है, कुर्ला से गिरफ्तार किया गया है। आरोपी की जो पहचान है वो रोशन सुवर्ण के नाम से है। 30 साल इसकी उम्र बताई जा रही है। अब जो इन्वेस्टिगेशन का पहलू निकल के आता है पुलिस के लिए वो ये है कि एक कामकाजी दिन में एक लोकल ट्रेन में वो अपने बैग में चाकू लेके क्या कर रहा था, इतना धारदार हथियार उसके बैग में क्या कर रहा था, उसकी इंटेंशंस क्या थी और वो जा कहाँ रहा था इस चाकू को लेके। तमाम जो चीजें होंगी वो इन्वेस्टिगेशन का हिस्सा होंगी। लेकिन फिलहाल पुलिस ने कल रात की घटना है और आज पुलिस ने इस आरोपी को कुर्ला से गिरफ्तार कर लिया है। अंकुर, त्याच्या चौकशी पोलिसांनी केले का? क्या चौकशीमधनं काय माहिती समोर येते? देखिए, फिलहाल अभी गिरफ्तार इसको हाल में किया गया है। अभी इन्वेस्टिगेशन का बहुत सारा पहलू बाकी है। पुलिस कह रही है बहुत ज्यादा प्रीमेच्योर हो जाएगा इसके बारे में कोई भी बात करना, क्योंकि मेन जो पहलू है पुलिस यही जानना चाह रही है कि वो चक्कू उसके बैग में क्या कर रहा था। ये एक आदतन जो आरोपी है या आदतन ये अपराधी किस्म का व्यक्ति है या किन सर्कमस्टेंसेस में ये चक्कू लेके जा रहा था, तो ये तमाम जो चीजें हैं वो इन्वेस्टिगेशन का हिस्सा होंगी। बिल्कुल, धन्यवाद अंकुर दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय रेल्वे प्रवाशाची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। रोशन सुवर्ण असं या मारेकऱ्याचं नाव आहे। अवघ्या 30 वर्षांचा हा आरोपी आहे। कुर्ला भागातून या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत। आता नेमकी त्याने हत्या का केली, त्याच्या बॅगमध्ये एवढा धारदार चाकू का होता, या सगळ्याचा आता तपास पोलिसांकडून केला जाणार आहे। मात्र एका निष्पाप प्रवाशाची हत्या केलेली आहे।